हा बोला ना. हा रंजना ताई बोला. रंजना ताई, हा बोला ना. मी 15 दिवसापासून चालू केले मॅडम. हा तुमचा कार्डिओ एक्सरसाइज आहे ना, तो 50-50 बार रोज करते. ओके छान. आणि अजून आणि अनुलोम करते. पण मला हलकं वाटायला लागले, वजन आहे तसंच आहे. ओके टाईम द्यावा लागणार. हां हो, हो. 5-6 महिने असं कन्सिस्टन्स ह्या सगळ्या गोष्टींवरती काम करावं लागणार तुम्हाला. ठीक आहे. आपण तेच करतो, आपण 1 महिना करतो, मग 2 महिने सोडतो, मग कधीतरी आठवड्यावर करतो, मग रिझल्ट मिळत नाही आपल्याला. कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. सोबत नाही, रोज करते तेवढे 50-50 बार, एक 10 एक्सरसाइज आहे ना त्या तेवढ्या, एक 50-50 बार. एवढे पण नाही जास्त करायचे, आणि पण फॅट लॉस नाही मिळणार. तुमची मसल वीक होणार. 20-20 काउंटिंग करायची, जास्त जास्त 30-30. एक्स्ट्रा तुम्ही केलं तरी बॉडी तुम्हाला सपोर्ट करणार नाही, त्याचा फायदा नाही होणार. 20 ते 30. गुडघा दुखायचा ना, तो हा. ते करायला लागल्यावर गुडघा दुखायचा. ओके 20 काउंटिंग करा, 30 काउंटिंग करा, 50 करू शकता, पण कधी तसा तुमचा आहार पण पाहिजे, तसं तुमचं डाएट पण पाहिजे. कारण एक्सरसाइजमध्ये तुमच्या मसल्स ब्रेक होतात, त्या रिपेअर आणि ग्रोथसाठी प्रोटीनही तेवढ्या प्रमाणात गेलं पाहिजे, तरच त्याचा फायदा होणार. थोडीशी मान दुखायला लागली. हां 20-30 वेळा आपण नॉर्मल आहार घेतोय आपला रोजचा, आणि त्याच्यानुसार एक्सरसाइज एकदम तगडी करतोय, त्याने जी हाडं आहेत ती वीक होणार, मसल लॉस होणार. टी व्हीमध्ये बघता तुम्ही, जिममध्ये वगैरे जातात, मग त्याच्यानंतर प्रोटीन शेक घेतात. प्रोटीन घेणं हाडांसाठी गरजेचं आहे. तुम्ही एक्सरसाइज चांगल्यापैकी करताय तर तुम्हाला प्रोटीनही तेवढंच घेणं गरजेचं आहे बॉडीमध्ये. आपल्या चॅनलवर आहे ना प्रोटीन पावडर, ती घ्या दुधातून. ठीक आहे. तुमच्या वजनाच्या 1% प्रमाणात प्रोटीन गेलं पाहिजे नॉर्मली, किंवा डबल. चांगल्यापैकी 2 तास वर्कआउट करताय तर डबल गेलं पाहिजे त्याच्या प्रमाणात, तरच ते तुम्हाला सपोर्ट करणार. अजून कोण सांगते? छान. अशीच चालू ठेवा जर्नी. रिपिटेशन थोडेसे कमी करा, कन्सिस्टन्स ठेवा. चावून जेवणे, जे काही बाकीचं चालू ठेवलं आहे ते चालू ठेवा. अजून कोण सांगताय? मी सांगते मॅडम. हां सांगा अलकाताई. हा नमस्ते. मी आता जवळजवळ 10 महिने हा ग्रुप जॉईन केलेला आहे. हां पहिले 4 महिन्यात म्हणजे जवळजवळ 3 किलो वजन कमी झालं. हां आणि मी सर्व्हिसला होते, मग आता मी माझी रिटायरमेंट झाले, त्यामुळे माझं जरा जाणं येणं जास्त झाल्यामुळे माझं जरा दुर्लक्ष झालं. हां हा त्यामुळं मला थोडा माझं कंटिन्यू तर नाही राहिली, त्यामुळे इकडे तिकडे जाणं झालं जरा, म्हणजे फिरणं जास्त झालं रिटायरमेंट झाल्यामुळं. त्यामुळे मी ठरवलंय की थोडंसं आपण आपल्याकडे लक्ष द्यायचं आहे. पहिल्यापेक्षा बदल म्हणजे माझ्या सवयीत भरपूर बदल झाला. खाण्यात म्हणा किंवा आराम करण्यात म्हणा, व्यायामामध्ये म्हणा, भरपूर असा चेंज झालेला आहे. ओके छान. आता लक्ष द्या स्वतःकडे. नाही तर का तो जसं वय वाढत जातं मेटाबॉलिझम वीक होतं, मग थोडंसं डिफिकल्ट पडतं एकदम जास्त वय वाढत गेलं तर. आता कसं तुम्ही चांगले ॲक्टिव्ह आहात, हां, तर तुम्ही चांगले व्यायाम करू शकता, फास्टिंग वगैरे असं करू शकता. लो बीपीचा त्रास नसेल तर हां या गोष्टी फॉलो करू शकता. पण जसं वय वाढतं आपलं मेटाबॉलिझम वीक होतं, मग शरीराची हालचाल कमी झाली की अजून मग फॅट वाढायला लागतं बॉडीमध्ये. सगळ्या गोष्टी कन्सिस्टन्स झाल्या पाहिजे. हां पायाचा प्रॉब्लेम झाले, जरा पाय वगैरे जरा दुखायला लागले. कशामुळे? म्हणजे माझा जरा डाव्या पायाचा प्रॉब्लेम आहे, ऍक्सिडेंट झालेला होता, जरा पायाचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तो पाय जरा दुखते. म्हणजे जास्त वेळ मला असं उभारून व्यायाम करता येत नाही, बसून जेवढे होतात तेवढे मी करते जरा. ओके. हे बघा, वजन कमी करायचं आहे ना तर कार्डिओ करणं गरजेचं आहे. हां तुम्हाला जमत नसेल तर करू नका, म्हणजे हेल्थ असे काही प्रॉब्लेम असतील तर. पण जे बसून व्यायाम करतो, चालतो नॉर्मली, त्याने वजन कमी होत नाही. जेव्हा तुमचा उच्छ्वास वाढणार, तुमचा एक हार्ट रेट पोचणार, एक हार्ट रेट असतो एक्सरसाइजमध्ये, तेव्हा फॅट लॉस मिळायला लागतो. हां 220 मायनस तुमचं वय करायचं, येणार तो तुमचा टार्गेट हार्ट रेट. त्याच्यावर 65% किंवा 75% तुमचं हार्ट रेट पाहिजे एक्सरसाइजमध्ये. जर तुम्हाला बीपीचा, हार्टचा प्रॉब्लेम नसेल तरच, त्यांनाच हे रिकमेंड आहे. तेव्हा तुम्हाला फॅट लॉस प्रत्येक महिन्याला 3-3, 4-4 किलो मिळतो. त्या कन्सिस्टन्सीने, त्या ॲग्रेशनने, त्या स्पीडने त्या ॲक्टिव्हिटी झाल्या पाहिजेत. हे नॉर्मली 30, 40, 45 एजची लोकं करू शकतात. पण ज्यांचे काही बीपीचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना हार्टचे काही प्रॉब्लेम आहेत, त्यांच्यासाठी हे रिकमेंड नाही आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही बसून करताय, उभं राहून जे काय करताय, तुम्हाला जमते तेवढे करताय, त्याने फॅट लॉस एवढा मिळणार नाही. हां मग तुम्ही इंटरमिडिएट फास्टिंगकडे जाऊ शकता, किंवा डाईट पर्सनल बनवून घेऊ शकता.
तर तुम्हाला तो रिझल्ट मिळणार. कारण कॅलरीज डेफिशिएट करण्यासाठी तुम्हाला मग डाएट प्लॅन थ्रू जावं लागणार. तुमच्याबरोबर मी मध्ये बोलले पण होते, पण माझं जाणं येणं जर झाल्यामुळं, आता रिटायरमेंट झाल्यामुळं, त्यामुळे मी तुमच्याकडून तो घेतलेला नाही. ओके. मी जरा असं रिकवर झाल्यानंतर मी घेईन तुमच्याकडून. ओके. पण मी सांगण्याचा उद्देश हा आहे की तुमची परिस्थिती बघून तुम्हाला फॅट लॉस करायचं आहे. युट्यूबवरती आपण ते भरपूर व्हिडिओ बघत असतो, एक्सरसाइजचे बघतो, डाएटचे बघतो, सगळं बघत असतो. हां, पण प्रत्येकाची शारीरिक अवस्था वेगवेगळी आहे. त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं आहे ते तुम्हाला कळालं पाहिजे. ठीक आहे. तर ज्यांचे हेल्थ इश्यू असतात ते लोक एक्सरसाइज करू शकत नाही, मग त्याने डाईटने जा, नॉर्मली चालणं, स्ट्रेचिंग करा. हां, तर तुम्हाला त्याचा म्हणजे हळूहळू का रिझल्ट मिळेल. एका महिन्यात 2 किलो 1.5 किलो झालं तरी ते खूप आहे तुमच्या म्हणजे प्रॉब्लेमनुसार. हां, पण ज्यांची हेल्थ चांगली आहे, जे बऱ्यापैकी चांगला एक्सरसाइज करू शकतात, ठीक आहे, मग शरीरातली आधीची जी चरबी आहे आपल्या, त्याच्यासाठी एक्सरसाइज मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कारण ती आपल्या शरीरातून पाण्या थ्रू बाहेर फेकली जाते आणि कार्बन डायऑक्साईड थ्रू, म्हणजे आपल्याला येणारा घाम आणि जो उच्छ्वास होतो तो. त्यासाठी इंटेन्स एक्सरसाइज गरजेची असते. पण हे सगळं आपलं वय, आपले शारीरिक जी स्थिती आहे, आपले काही आजार असतील ते बघून करावं. ओके, छान. कन्सिस्टन्स राहा जे काय करताय ते. हां, ओके. ओके. अजून कोण सांगणार? कोणी फॅट लॉस केलेलं आहे? ताई, मी जयश्री बोलते. हा, बोला ना जयश्री ताई. मी तुमचा ग्रुप जॉईन करून आता 1 महिना झाला, पण आता मी तुमचा 21 डेचा चॅलेंज मध्ये आहे. हा, तर आता माझं ते सुरू आहे डाएट वगैरे तसं, आणि एक्सरसाइज 1 घंटा करते मी. फॅट लॉस साठीच करायचं आहे ते मला. हा, पण माझं आता 1.5 किलो वगैरे मे बी कमी झाला. ते 2 किलो जवळपास. आणि आता मला ते आणखी करायचंय थोडंसं, म्हणजे फॅट लॉस पण जे बेली फॅट आहे ते तेवढं म्हणजे पाहिजे तेवढं झालं नाहीये. नाही, एका महिन्यात नाही होणार. कन्सिस्टन्स 4-5 महिने द्यावं लागणार. किती हाईट आहे तुमची? 5'3" आहे मॅडम. आणि वजन किती आहे? आता 57 समथिंग, 56 वगैरे झालं आता. 56. 4-5 किलो कमी करा. 52-53 वरती या आणि ते मेंटेन ठेवा. मग अजून 1-2 महिने तरी द्या चांगले स्वतःला. एक्सरसाइज करणं, डिटॉक्स ड्रिंक घेणं, फास्टिंग आहे. जर लो बीपीचा त्रास नसेल तर फास्टिंग करा. हां, आणि असं नाही की म्हणजे झाल्यावरती मग ते ऑटोमॅटिक मेंटेन राहणार. ते मेंटेन राहायला एक्सरसाइज कायम ठेवायची आहे. नाही तर परत 5-6 महिन्याने हाय ते पुट ऑन होणार तेवढं आपण सगळ्या बॅक गोष्टींवर आल्यावर. हां, तर ज्या सवयी लावतोय ते कायमच्या लावायच्या आहेत. कारण आपली ती लाईफस्टाईल बिघडल्यामुळे सवय लावल्या तर व्यवस्थित आहेत. काही हां, थोडी चेंज पण वाटते, थोडा म्हणजे तेवढा थकवा नाही वाटत आता. ओके, छान. वेळ द्या स्वतःला वेळ द्या. फॅट लॉस करायचं म्हणजे आपल्याला वेळ देणं. ओके. त्यासाठी एक्सरसाइज पण कार्डिओ करायची मॅडम? हां, कार्डिओ चांगला केला पाहिजे. ॲरोमिक्स आपल्या क्लासमध्ये शिकवला जातो, ते ॲरोमिक्स केलं पाहिजे. ॲरोमिक्सने हार्ट हेल्थ चांगली राहते, मसल मास वाढतं आपलं. नॉर्मली आता 40च्या नंतर आपण बघतो ना, हाडांची घनता कमी होते, डिजनरेट होतात हाडं. खाली बसलं की उठायला जमत नाही, कुठे प्रवासात आपण पटकन आपल्या मुवमेंट होत नाही. तर ॲरोमिक्सने तुम्हाला मसल मास पण तुमचं वाढतं, मेन हृदयाची गती वाढते आणि फॅट लॉस पण मिळतो. ॲरोमिक्सने ते 20 मिनिट कंटिन्यू ॲक्टिव्हिटी करायची असते, नॉनस्टॉप. पण कधी कधी मॅम हा गुडघ्याचा थोडासा त्रास होतो कधी कधी मधामध्ये, जर जास्त एक्सरसाइज झाली तर. ओके, त्यानुसार तुमचं म्हटलं ना डाएट पण तसं पाहिजे आणि त्या लिमिटमध्ये केलं पाहिजे असं. आता ॲरोमिक्स पण तुम्हाला वीकमधून 3दा रिकमेंडेड आहे. प्रोटीन्स वगैरे. हां, रेग्युलर कुठलीही गोष्ट सगळं केलं पाहिजे तुम्हाला. ॲरोमिक्स पण केलं पाहिजे, एक्सरसाइज पण वेगवेगळ्या केल्या पाहिजेत का, हे योगा पण केला पाहिजे. योगाने बघा हेल्थ चांगली राहणार, त्याने वेट लॉस एवढा नाही मिळणार. डायजेशन चांगलं इम्प्रूव्ह होणार. हां, हे जे दुखणं वगैरेसाठी वेगवेगळे योगासनं असतात. कमरदुखीसाठी जसं कमर चक्रासन आहे, ह्याच्यासाठी आपण हे करतो, पाठीचा मणका दुखतो म्हणून कमर चक्रासन किंवा मार्जरी आसन करतो. पायासाठी पादवृत्तासन आहे आणि चक्री आसन आहे. प्रत्येकासाठी आसन वेगळं. हेल्थसाठी योगा, आणि जर तुम्हाला वजन कमी करायचं आहे तर कार्डिओ ॲरोमिक्स करायचं आहे, तर ते हलणार. आणि ते प्रत्येक महिन्याला हलणार जर तुम्ही चांगले इनपुट टाकले तर. हां, कन्सिस्टन्स राहील तुमचं. अजून कोणी फॅट लॉस केलेलं आहे? हां, बोला छायाताई.
आता मी दोन महिने होत आले हा. योगा लावून. पण मला खूप असं अंग सैल वाटतंय. जे जडत्व होतं अंगावर हां ते कमी झालंय. आणि जेवणाच्या सवयी तुम्ही सांगितलं तशाच केलेल्या. कमी जेवण आणि नेहमी ग्रीन टी वगैरे घेते जेवल्यानंतर. त्यामुळे मला खूपच फरक पडल्यासारखं वाटतं. पण वजन काय हालत नाही. एक किलो इकडे तिकडे असतं. तुम्ही 2 महिने क्लास लावला बोलता येत आहे कुठे क्लासला? आता तुम्ही 2 दिवस 3 दिवस येत आहे, 4 दिवस गायब, तर 1 हप्ता गायब. असं नाही सांगणार. आता येते कंटिन्यू. मला Consistency आवडतं. राहिली cardio पाहिजे. वगैरे खूप छान आवडतो. हा. सातत्य राहिलं तर ते मिळणार. आता त्याला बघा, आपल्या शरीरात रक्त जो भार आहे 15 किलो 20 किलो, त्या काय 1-2 महिन्यात नाही होणार. त्याला 5-6 महिने, काही जणांना वर्ष पण द्यावं लागेल. तेवढं केलं पाहिजे, तेवढं राहिलं पाहिजे ना एका ट्रॅकवर. आश्रयचा ताईंचा पण मी व्हिडिओ पाहिला दुपारी. सारखं व्हिडिओच बघत बसते. म्हटलं बापरे, कधी होणार आहे 15-15 किलो कमी आपलं. होणार. सातत्य ठेवा. 1-2 दिवस गॅप ठीक आहे हो, महिन्यातून. हप्त्यातून 2-3 दिवस गॅप पडायला लागला मग ते नाही, तसं नाही होत. मग ते परत 0वर येतो, परत पुढे जातो, परत पाठी येतो, परत पुढे जातो, असंच होत राहतं. तिथल्या तिथेच होत राहतं. सातत्य, कन्सिस्टन्सी पाहिजे तुमची. प्रॉब्लेम येतो नाही आता असं नवीन नाही. वर्षाचं सार्थक ठेवलं. हां, कंटिन्युटी ठेवा. योगा कंटिन्युटी सोडायचा ठेवा. नाही, कंटिन्यू ठेवायचं. हां, कंटिन्यू ठेवा, तुम्हाला पोट साफ रिझल्ट होण्यासाठी मिळेल. काय करावं? काय बोलताय? पोट साफ होण्यासाठी काय करावं? मला पहिली खूप सवय होती उठल्याबरोबर पोट साफ, पण आता नाही होते. हां, काय थंडीमध्ये जेवण नाही होत आहे कमी का? केल्यामुळे. थंडीमुळे नाही होत आहे का? काय म्हटल्या? थंडीमुळे नाही होत आहे का? तसं काही नाही, पहिली सवय होती मला, पण आता होत नाहीये. रात्री झोपताना गरम दुधामध्ये 2 टीस्पून तूप घालून पिया, झोपताना एकदम. बरं. आणि सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यायचं. जरा धनुरासनमध्ये ट्विस्ट आपण करतो ना क्लासमध्ये, भुजंगासन, ते करायचं जरा. आणि मग वॉशरूम यूज करा, होईल बघा. चालेल, ठीक हा? आहे, ठीक आहे. थँक्यू. ओके. करा, होईल. अजून कोण बोलताय? सुरेखाताई, गुड इव्हनिंग. कोणी फॅट लॉस जर्नी चालू केलेली आहे? सांगा, आपला अनुभव सांगा, शेअर करा. शनिवारी दुपारी क्लास होता का 4 वाजता, 4:30ला? होता ना, होता. 4:30ला. अच्छा, मी बाहेर तिथून ऑनलाईन जॉईन नाही करता आलं मला. करत होते पण नाही झालं. ओके, होता. दुसरा आणि चौथा शनिवार नसणार असं सांगितलेलं मी. सांगेल मग नंतर अपडेट काही. हां, ओके. सध्या आहे क्लास 4:30चा, रेग्युलर असतो. काय असेल तर मी आधी सांगते, किंवा मग एकदम अर्जंट असेल तर पर्सनलमध्ये मेसेज टाकते. चला, बाकीच्या जणी सांगा, फॅट लॉस जर्नी कोणी सुरू केलेली आहे? फॅट लॉस जर्नी चालू केली. माझा 80 वजन होता, तर आता मी 71 म्हणजे 71 पर्यंत आले. आणि 2दा मी तुमच्या याच्यामध्ये म्हणजे फॅट लॉस जर्नीमध्ये भाग घेतला. आणि तुम्ही जे नियम सांगितले ते मी तंतोतंत पाळते आणि अपडेट पण टाकते. योगा हां, ताईंचा फोटो असेल, बघितला असेल, बऱ्याच वेळ नेहमीच असतो त्यांचा बऱ्यापैकी फोटो. हो, आणि वॉकिंग पण करते, कारण वॉकिंग करणं माझा पाय फ्रॅक्चर झालेला आहे, तर वॉकिंग केलं तरच सूज कमी होते. मग 5 किलोमीटर वॉकिंग करते आणि योगा पण करते. आणि खूप फरक पडला. म्हणजे भारती पण करते, मी पण करते, आणि आम्ही जसं जमेल तसं अपडेट टाकत असतो. आणि 32 वेळा चावून खाणं, आहारावर पण कंट्रोल आलं. आणि जरी आपण महिन्यातून 7-8 दिवस जरी ब्रेक घेतला तरी पण एवढा काही फरक पडत नाही की लगेच वजन वाढतं किंवा काय होतं. आणि त्याने हेल्थ इश्यू पण खूप कमी झाले. म्हणजे बीपी हाय होतं तर बीपी नॉर्मल झालं. बाकीच्या ब्लड म्हणजे हिमोग्लोबिन माझं पहिलं कमी होतं तर ते लेवलला आलं, 11 पॉईंटवर आलेलं आहे. कधी एवढं नसायचं, पण ह्या गोष्टीमुळे खूप फायदा झाला. खानपानामध्ये पण बदल झाला. आणि मी तर हे कायमच ठेवेल, कारण फायदा तोटा काही नाही, फायदाच फायदा आहे. आणि मला पर्सनली तर आम्ही बहिणी करतोच आहे, आणि बाकीच्यांनी करावं, घ्यावं, सोडून द्यावं असं नका करू. आपल्याला फक्त अपडेट द्यायचे आणि आपल्याला स्वतःसाठी 1-1.5 तास काढायचा आहे. म्हणजे आणि जसं जसं वय वाढतं
वाढतं तसं प्रॉब्लेम वाढतात. पण जसं जसं वय वाढतं ना तसे आपल्याला प्रॉब्लेम कमी करायचे. मी तर त्याच मताची आहे. कारण आता 2026 चाललंय. मी 2025 मध्ये 4 मेडल मिळवले. आता मी निदान 6 तरी मेडल मिळवले 2026 मध्ये. माझा छान 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 मस्त. माझी ती इच्छा आहे की मी करणारच ह्या गोष्टी, कारण तुमच्यामुळेच झाल्या या सगळ्या गोष्टी. थँक्यू आणि थँक्यू. मला करायचं आणि मी करेन. त्याच्यामुळे काही नाही, बाकीच्यांनी करावं. वय वाढतं म्हणून काय आपण मागे नाही व्हायचंय. त्याच्यामुळे वयाला सामोरे जायचं आणि रिटर्न यायचंय की मी हे करू शकते आणि करणारच. तर तसं तुम्ही करा, सोड करू नका. माझी लहानी बहीण आहे ती पण करते, ताई जसं सांगते तसं तसं तुम्हीही करा. माझ्या 1-2 बहिणी आहे. आम्ही तर खूप म्हणजे आम्ही स्वतः वाहून घेते, कारण आम्हाला घरातूनच रिस्पॉन्स आहे. पहिले आम्हाला म्हणायचे की काय असं तसं, पण आता घरातले पण खानपानावर बदल आणला त्यांनी पण. जे मी खाते तेच आता तेही खायला लागले. त्यांना रिझल्ट भेटला तर कुटुंबाला रिझल्ट भेटला तर घरातून आपल्याला सपोर्ट भेटतो. आपणच रिझल्ट नाही दिला तर आपल्याला कोणीच सपोर्ट करत नाही. आणि घर सांभाळून सगळं सांभाळून असं नाही का मुलांचे लग्न झाले म्हणून आपण स्वतःला हे करायचं, असं नाही. उलट मुलांचे लग्न झाले तर अजून ऍक्टिव्ह राहायचं. आणि मी तेच ठरवते की ताईंचे व्हिडिओज मी पाहते, रोज अपडेट पण बघते आणि ग्रुपला जॉईन राहा. त्याच्यासाठी थोडीशी मेहनत घ्या, बाकी काहीच नाही. माझी लहानी बहीण भारती पण तिच्यामुळेच हे सगळं घडलं, कारण तिनंच ताईंचा व्हिडिओ शोधून काढला आणि मला 3-4 महिन्यांनी सांगितलं. थोडं लेट झालं पण चांगलं झालं. छान छान. बघा सातत्य गरजेचं आहे आणि फॅमिलीसाठी तर आपण सकाळी 5 वाजल्यापासून रात्रीपर्यंत वेळ देतो ना. हा टिफिन बनवून देणे, हे बघा आता त्या कोणी काय करतात, प्रेस करतात वाटतं कपडे, मनीषा ताई. हा कंटिन्यू काम करतो, न थांबता काम करतो, ठीक आहे, सतत काम करतो, पण स्वतःसाठी वेळ देत नाही, हो ना. तर स्वतःसाठी दिवसातून 1 तास द्यायचा आहे व्यायाम करायला. जेवताना अर्धा तास द्यायचा आहे. जिथे 10 मिनिटं देते अजून 15-20 मिनिटं द्या, हो ना. लहान मुलं असेल तर ठीक आहे, पटापट जेवतो आपण. लहान बाळ असेल तर तसे जास्त कोणाचं नाही आहेत, सगळे 30-40च्या आसपासच आहेत बऱ्याच जणी. तर स्वतःला जेवणासाठी वेळ द्या. आपण ना स्वतःला टाइम देत नाही. आपण म्हणतो नाही मला चालता येत नाही, मला रनिंग नाही करता येत, मला वॉकिंग नाही येत, पण सगळं येतं. आता मी मॅरेथॉन पण आता माझी आज होती, पण काय झालं की काय प्रॉब्लेममुळे मी 1 मिनिट म्हणजे नाही करू शकले, घरात लग्न होतं म्हणून. पण येतं सगळं करता. आपण मॅरेथॉन मध्ये पण भाग घेऊ शकतो, आपण वक्तृत्वामध्ये पण भाग घेऊ शकतो, आपण सगळ्या याच्यामध्ये आपण म्हणतो ना की वॉकिंग झालं, ट्रॅव्हलिंग झालं, सगळ्या याच्यामध्ये भाग घेऊ शकतो. रनिंग मध्ये मी रनिंग मध्ये पण भाग घेते, वॉकिंग मध्ये पण घेते, बाकीच्या ऍक्टिव्हिटी मध्ये पण भाग घेते आणि ट्रॅकिंग असेल त्यातही भाग घेते. मी हे करत होते, पण मग आता सगळं इझी झालं, कारण खानपानामध्ये बदल आणला. मेन म्हणजे साखर, जे व्हाईट पदार्थ आहे ते कमी केले, मैदा बंद केला, साखर कमी केली. तर त्या मॅम तर सांगतात त्याच, बाकी काहीच दुसरं नाही, घरातलंच आहे सगळं, त्याच्यामुळे काही चिंता नाही. छान. अजून कोण सांगणार? अजून कोण सांगते फॅट लॉस जर्नी? अर्चनाताई पण आहेत ना. अर्चनाताई सांगा. अर्चनाताईंचा पण व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही. 17-18 किलो 18 किलोपर्यंत त्यांनी फॅट लॉस केलेला आहे. अर्चनाताई गायब. येतील ऑन स्क्रीन. बाकीच्यांनी पण तयारी करा. जर कोणी फॅट लॉस केला असेल तर सांगा, नसेल करायला तर आतापासून सुरू करा. माझा नेटवर्क प्रॉब्लेम आहे थोडा. ओके बोला ना. आवाज येतो का माझा? हो येतोय. जसं उज्ज्वला ताईंनी सांगितलं ना, सेम तसंच मी पण चालू केलेलं, पण आता थोडस दिवाळीपासून खूप गॅप पडलाय. उद्यापासून करायचंय. आणि तसं मी आता म्हणजे जसं ताईंना सांगितलं पाठीमागं कशामुळं केलं, थोडा गॅप कशामुळे आला वगैरे, पण जे कंटिन्यू आहे, तुम्ही जे पहिले मला रूल जे सांगितले होते 32 वेळा खाणे वगैरे, ते सगळं चालूच आहे. उज्ज्वला ताई बोलल्या तसं. फक्त थोडं म्हटलं तर योगा जो आहे ना, त्या क्लासेसला थोडस मला गॅप झालाय, त्याबद्दल थोडंही, पण झालंय माझं बऱ्यापैकी केलंय. ताईंना माहितीये, व्हिडिओ पण बनवलेला आहे. तर काय तेवढं हे नाहीये, पण खरं सांगायला गेलं तर ताईंमुळे सगळ्या गोष्टी अवेलेबल म्हणजे झाल्या शक्य, नाहीतर काहीच नाही खरं. फेस योगामध्ये पण चांगला रिझल्ट आलाय आणि ह्याच्यामध्ये पण खूप छान रिझल्ट आलाय ताईंमुळं. केले बऱ्याच पैकी.
पण आहे अजून करायचंय मला. वेळात वेळ काढून मी करते, तसं वेळ भेटेल तसं. बाकी काय नाही, सातत्य ठेवल्याने होऊन जाते सगळं. सातत्य ठेवणं गरजेचं आहे. ओके, छान, मस्त, चांगलं आहे. आता तेव्हा जॉबला नव्हतं, आता जॉबला गेल्यामुळे थोडासा टाईम मॅनेजमेंट होत नाही आहे, पण करतात बऱ्यापैकी फॉलो, हो ना. अजून कोण सांगणार? कोणी सुरुवात केलेली आहे? स्वतःवरती काम करायला सुरुवात कोणी केलेली आहे? चला, मनीषाताई, थंडी, गुजरताईंनी पण जॉईन केलेला. गुजरताई, सुरेखाताई, ओके. तर ज्यांनीही चालू नाही केलं आहे त्यांनी सुरू करा. ठीक आहे, 4 सिस्टीम आपण सांगितलेले आहेत की चावून जेवणे, व्यायाम करणे, ठीक आहे, कमीत कमी अर्धा तास व्यायाम करणे. ॲटोमॅटिक काही होणार नाही आहे. एक दिवस येणार आणि मी बारीक दिसणार आधीसारखी, असं काहीच होणार नाही आहे. जादू होणार नाही आहे. ठीक आहे, प्रत्येक दिवशी मेहनत करावी लागणार आहे स्वतःसाठी. हां, तसं 10वीत कसं असतो ना आपण, तर एक एक दिवस इम्पॉर्टंट देतो, तसं समजायचं. कारण मोस्ट ऑफ जे आता क्लास असतात, बॅच असतात, त्यांना त्यासाठी जास्त मला ना 60 वर्षाच्या बायका असतात ना, त्यांचे फोन येतात. कारण त्यांना आता वेळ आहे, पण त्यांचं शरीर साथ नाही देत. त्यांची एक्सरसाइज करण्याची एवढी त्यांच्या हाडांमध्ये हे नाही आहे, पण त्याला करायचं असतं का? कारण त्यांना आता हेल्थ इश्यू भरपूर असतात. तर आपल्याला हेल्थ इश्यू होतील त्याची वाट पाहू नका. हां, वजन वाढल्यामुळे मग गुडघे दुखायला लागतात. वजन पोटाचा घेर जास्त वाढला तर मणका पण दुखायला लागतो, ते वजन प्रेशर पडून. ठीक आहे, तर हे छोट्या छोट्या गोष्टी नंतर मोठ्या होतात. एका दिवशी तर काही होत नाही, कारण आपण लक्ष देत नाही. ठीक आहे, आणि पोटाचे बेलीफॅट असतील तर हार्टचे इश्यू पण होऊ शकतात. ठीक आहे, तर ह्या व्यायाम करण्याकडे लक्ष द्या. 30 मिनटं रोजचे काढणं फार गरजेचं आहे एक्सरसाइजसाठी. ठीक आहे, फिजिकल ॲक्टिव्हिटी, घरातलं कामाला व्यायाम समजू नका, तो काही व्यायाम नाही, कारण त्याच्यात हार्ट रेट वाढत नाही ना, ते काय आपण नॉर्मली करत असतो व्यायाम, हो ना. एक्सरसाइजमध्ये एक पर्टिक्युलर तुमचं हार्ट रेट असला पाहिजे, त्या रेंजपर्यंत गेला तर ते होतं. जर तुम्ही जिममध्ये जात असेल तिथे ह्या गोष्टी सांगितल्या जातात, किंवा क्लासला जातात तिथे ह्या गोष्टी सांगतात की तुमचं कसं काय असलं पाहिजे. ठीक आहे, यूट्यूबवर आपण बघून व्यायाम करतो ते वेगळं, आणि आपण कोणा ट्रेनर थ्रू करतो, कुठे जाऊन क्लासमध्ये करतो ते वेगळं. दोघांमध्ये फरक आहे. तिथे आपल्याला प्रॉपर गायडन्स मिळतं. तिथे आपल्याला काय करायचं आपल्या हेल्थनुसार हे पण गायडन्स दिलं जातं. आणि प्रत्येकाची बॉडीसुद्धा वेगवेगळी असते, प्रत्येकाचं मेटाबॉलिझम वेगवेगळं असतं. ठीक आहे, त्याच्यानुसार व्यायामही प्रत्येकाच्या पॅटर्न्स बदलतो. तर ह्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. हां, बऱ्याच काय जणांना होतं, हां, बाटली बंद पेय घेतो ना, तर ते थोडासा काय होतं, आता आमच्या बरोबरची मैत्रिणी ती म्हणजे एवढ्या सकाळी का उठायचं, का चालायचं, आणि महिन्याला 4,500 रुपयाचे घेतात. पण ते इथलं तुमचं फॅट लूज होतं, पण ते जे पोटाचं किंवा ओटी पोटाचं असतं ते लूज नाही होत, किंवा जे लटकलेलं आहे ते बंद नाही होत ना, ते कुठंतरी जाऊन एकदम स्थूल अशी स्किन म्हाताऱ्या माणसासारखी दिसते. तर काही फायदा नसतो, ते तुमची दिशाभूल आहे, बस, बाकी काही नाही. मग ते म्हणायचे की बाटली बंद घेऊच नका. जे करायचं तुम्ही, संत्र घेताना घरी आणून ज्यूस करा, सफरचंद आहे घरी करा, बाहेरचं घेऊ नका. जे बाटली बंद पेय तुम्ही आजच बंद करा. मी तर म्हणते त्यांनी सगळ्यात जास्त शुगर आपल्या पोटात जाते, केमिकल जातं. जेवढं आपण केमिकल घेऊ तेवढा आपला तोटा आहे. तुम्ही ते अवॉइड करा. जे आहे मॅमने सांगितलं ते डाएट घ्या. काहीच करायची जरूरत नाही, कारण हल्ली कॅन्सरचे प्रमाण खूप वाढले, बाकीच्या म्हणजे खूप आजार आपल्या दारात उभे, ते आपण कसे दूर करायचे नाही आपणच ठरवायचं. त्याच्यासाठी हे बाटली बंद पेय बंद करायचं, आणि ते डब्बे पावडर ते बंद करा. यातूनच आपल्याला सगळं भेटतं. तुम्ही 32 वेळा चावून शेंगदाणे खा, मॅम सांगता तसं करा, सगळं भेटतं. पण ते जे तुम्हाला वाटतं वेट लॉस झालं, मी बारीक दिसते, पण ते इतकं विचित्र दिसतं ना. इथलं जे आहे, आता समजा माझं 53 वय, पण ते सुरकुत्या पडलेल्या, हे जे आहे इथं लटकलेलं, त्यांना वाटतं आम्ही बारीक झालो. बारीक नाही झालो, ते साईड इफेक्ट एवढे प्रॉब्लेम देतात ना. मेहनत करा, योग्य आहार, योग्य व्यायाम. एका महिन्यात 2-3 किलो झाला तरी चालतं, पण ते तुमचं नंतर जेव्हा तुम्ही समजा कधी 1 महिना एक्सरसाइज नाही केली तरी तुमचं ते वाढणार नाही, कारण ते तुम्ही नॅचरल पद्धतीने केलेलं आहे, हळूहळू सिस्टमॅटिक केलेलं आहे. ठीक आहे, स्वतःला वेळ देणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे, जवळचा योगा क्लास लावा, जिम लावा, मसल मास वाढवा, स्ट्रेंथ वाढवा स्वतःची. ठीक आहे, नंतर मग खाली बसलं की उठता येत नाही, प्रवासात आपल्याला आपल्या बॅगा उचलता येत नाही, कारण हाडांमध्ये तेवढी ताकदच नसते. आपण मसल वाढवण्याकडे लक्ष देत नाही. मसल वाढवण्यासाठी तुम्हाला वेट लिफ्टिंग, वेट ट्रेनिंग हे सुद्धा करणं गरजेचं आहे 35-40च्या नंतर.
ठीक आहे. हाडांची क्षमता वाढवण्यासाठी ब्रिक्स वॉक, कार्डिओ, चालणं, धावणं, स्विमिंग, सायकलिंग हे पण तेवढंच गरजेचं आहे. योगा पण गरजेचं आहे. योगाने जरा फ्लेक्झिबिलिटी वाढते. म्हणजे समजा एखादी वस्तू खाली पडली तर हे आपण पटकन वाकून ती घेता आली पाहिजे आपल्याला, ना की आपल्याला सांगितलं पाहिजे कोणाला, अरे चल मला हे पडले उचलून दे. कारण आपल्या हाडांमध्ये तेवढी क्षमताच नसते, मग कोणाच्या तरी सपोर्टची गरज पडते आपल्याला. कारण आपण आपल्या हेल्थकडे एवढं लक्ष देत नाही. आपल्याला वाटतं आपलं घरचं काम म्हणजेच सगळं काही. ठीक आहे. तर घरचं काम म्हणजे व्यायाम नाही. घरचं काम आहे. स्वतःसाठी 1 तास द्यायचा. 1 दिवस कार्डिओ करा, 1 दिवस ॲरोबिक्स करा, 1 दिवस योगा करा. वेगवेगळं करत राहिलं पाहिजे. एकच एक नाही करायचं. बॉडीला सगळ्याची गरज आहे. आणि त्याच्यासोबत चावून जेवणे, डिटॉक्स ड्रिंक पण सांगितलेले आहेत वेगवेगळे. फास्टिंग जमत असेल, लो बीपी त्रास नसेल तर फास्टिंग करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी कन्सिस्टन्स केल्या पाहिजेत 5-6 महिने 1 वर्षभर. तेव्हा तर तो रिझल्ट तुम्हाला दिसणार. काहींना लवकर दिसेल, काहींना उशिरा दिसेल, पण दिसणार. ठीक आहे. सातत्याने 1 दिवस येणार आणि माझं होणार, मी करणार, असं काहीच होणार नाही आहे जोपर्यंत तुम्ही सुरुवात नाही करत तोपर्यंत. हां, स्वतःचा आधीचा कुठला फोटो असेल, हो ना, ज्याप्रमाणे तुम्हाला व्हायचं आहे तो फोटो काढा आणि त्या फोटोला बघत राहा आणि सगळा विचार करा की मला असं व्हायचं आहे परत. हो ना, लग्नाच्या आधीचा फोटो असतो किंवा लग्नातला फोटो असतो, पहिल्या बाळंतपणाच्या आधीचा फोटो असतो. हां, होऊ शकतात. तुम्ही कितीतरी जणांनी केलेलं आहे. बघता ना तुम्ही यूट्यूबवरती, अश्लेषा ताईनी, ह्या उज्ज्वला ताईनी. आपलं वाटतं अरे चल मी आधी अशी होती आणि आता मी अशी दिसते. तर होऊ शकता तुम्ही आधी, पण आपण तेवढा वेळच देत नाही. हां, तर घरचं काम म्हणजे व्यायाम नाही आहे. ठीक आहे. स्वतःसाठी एक्स्ट्रा सकाळचा वेळ नाही, संध्याकाळी वेळ द्या. हां, संध्याकाळी काही एवढी कामं नसतात. बोला आणि ना. पहिली गोष्ट स्वतःवर प्रेम करा, बाकी काही हो. नाही. स्वतःवर प्रेम कराल ना तेव्हा ह्या गोष्टी साध्य होतील. आपण मुलांवर, फॅमिलीवर करतो, पण स्वतःवर प्रेम करा. बघा रिझल्ट तुम्हालाच भेटेल. कारण मी माझे बिफोर आफ्टर फोटो बघते ना की नाही, मला ते व्हायचंच नाही, परत रिटर्न जायचं नाही. स्वतःवर प्रेम करा, मग तुम्हाला तुमचा रिझल्ट भेटेल. की खुश राहा. बघा वेळ भेटतो. 24 तास ना, 24 तासातून 2 तास काय 1.5 तास आपल्यासाठी काढा ना. तुम्ही कुटुंबासाठी एवढा वेळ देता ना, तर स्वतःसाठी काढा. माझं हेच म्हणणं आहे की स्वतः जागा. स्वतःची पण काही इच्छा असेल ना, काही वाचन असेल, काही आवड असेल ना, स्वतःसाठी बघा किती फ्रेश वाटते, किती आनंदी असतो. आणि जी पण समोर आपल्याला येतं ना काही गोष्टी, त्याला आपण सामोरे जातो. काही येऊ, आर्थिक येऊ, शारीरिक येऊ, काही आजार येऊ किंवा मोठा आघात, त्याला आपण सामोरे जातो. आपली विचार करण्याची क्षमता पण बदलते आणि बघण्याची दृष्टिकोन बदलतो. मेन म्हणजे मी तर हे सांगेल की तुम्ही सगळे ना स्वतःवर प्रेम करा. असं नाही की साडी घाला, दागिने घाला, हे घाला. तुम्ही पहिले ना आतून स्वतःचं सौंदर्य निहारा. बरोबर तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटेल. माझे बिफोर आफ्टर फोटो तर टाकतच राहते, तुम्ही ते बघा. काही नाही लागत. फक्त घरात राहून आहे ना, फक्त स्वतःवर प्रामाणिकपणे काम करा बस. मॅम म्हणतील का, फोन करतील, तुम्ही नाही आले. तुम्ही स्वतः जागे व्हा. ग्रुप आपल्यासाठीच आहे, त्यांच्यासाठी नाहीये. आपल्यासाठी ग्रुप ठेवलाय त्यांनी, तर त्याच्यावर तो आपण पण अपडेट दिले पाहिजे. बाकीचे पण बघताना की हा यांनी अपडेट टाकले, आपण पण टाकले पाहिजे. मी तर ते टाकते कारण का बाकीचे बघतात आणि आपण पण स्वतःबरोबर प्रामाणिक राहतो. ते तुम्ही सगळ्यांनी फॉलो करा. आपल्यासाठी ग्रुप आहे, तर करा प्रयत्न. नक्कीच 2026 मध्ये तर अजून आपला ग्रुप मोठा व्हायला पाहिजे आणि चांगले त्याच्यावर कमेंट पण यायला पाहिजे. हो हो हो, कमेंट चांगलेच येतात. जे करतात ते करतात, जे नाही करत ते नाहीच करत. काही त्यामध्ये बघत राहतात. हो ना. चला, कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत? ठीक आहे. बुक्स वगैरे वाचा. हां, बुक्स म्हणजे रेसिपी बुक नाही, रेसिपी बुक सोडून स्वतःचं नॉलेज वाढवण्यासाठी बुक्स वाचा. हां, कोण बोलतंय? हा, रंजनाताई बोला. आवाज येत नाहीये, आवाज येत नाही. हॅलो. हा, बोला बोला ना, बोला, आवाज येतोय, बोला. अहो म्हणलं किती दिवस युट्यूब वर बघून करायचं, आता मला सांगा ना मग कसं करायचं ते. 30 मिनिटं रोज करा. 30 मिनिटं, 1 तास व्यायाम. नाही तर क्लास लावू शकता. क्लास असतात आपले 7:30 ते 7:45ची बॅच आहे, नंतर 9 ते 10:15ची आहे, 4:30 ते 5:45ची आहे. ही लिंकला कसं क्लिक केलं, तसंच लिंकला क्लिक करून जॉईन व्हायचं. असं
ते लिंक मी क्लिक करीत होते ते ओपन नव्हते होत. ते आता तुम्हाला माहिती नाही ना, आता कसं क्लिक केलं तर फक्त क्लिक करून जॉईन बटन दाबायचं असतं. एक दोनदा शिकून घेतलं तर होतं. हां, क्लासेस असतात वेगवेगळे, सगळ्या ॲक्टिव्हिटी क्लासमध्ये असतात. हां, वेगवेगळे व्यायाम तुम्ही शिकता. आणि क्लासमध्ये कसं ऑनलाईन असल्यामुळे बाहेर येण्या जाण्याची गरज नाही. आता बाहेर कुठे तुम्ही क्लास लावता, 1 तास जायला लागणार तयारी करून, घरात सगळं मॅनेज करून जाणार, परत इथे 1 तास वर्क कमीत कमी आपल्याला केलं पाहिजे, परत घरी यायला अर्धा 1 तास, कुठेही जवळ असेल तरी अर्धा पाऊण तास तरी लागतोच. घरात तुम्ही कधीही पटकन तयारी केला, कपडे चेंज केले, जॉईन करू शकता. वेळ वाचतो. आजकाल लोकांकडे वेळ नाही आहे. फीज तर बाहेर उलट जास्त आहेत. ऑफलाईनमध्ये 1000-1200, मुंबईत तर 1,500-2,000 फीज आहेत. त्याच्यासाठी बाहेर आपली फीस पण फार कमी आहे. कमीत कमी 1000च्या खाली तर फीस कुठेच नाही आहे. ऑनलाईन असो की ऑफलाईन असो. ऑफलाईन असेल तर जास्त फीज असते अजून, कारण त्यांना रेंट काढायचं असतं, लाईट बिल असतं, सगळं त्यांचे खर्च असतात. ऑफलाईन ते जास्त फी असते. ठीक आहे, सगळ्यात पहिलं तुमची मनाची तयारी करा. आणि हा बोला ना, आवाज नाही येते. बोला ना, काय बोलताय, आवाज येते. बोला ना. मग जॉईन का उद्यापासून जॉईन होऊ का मग? हा, व्हा ना, ॲडमिशन घ्या आज. उद्यापासून व्हा जॉईन. सकाळची बॅच आहे, 9ची बॅच आहे. मॅक्झिमम हाऊसवाईफ आपल्या लेडीज 9ला येतात, सकाळच्या जॉबला जाणारे येतात. दुपारच्या याच्यात काही जण सकाळी बिझी असतात मुलांच्या शाळेमध्ये वगैरे. 4:30ला असते बॅच. 6:30ला असते. हां हां, वेळ काढायचे स्वतःसाठी, हे लक्षात ठेवा, तरच बदल होणार. ॲटोमॅटिक काही होणार नाही. हां, छोट्या छोट्या पद्धती आहेत त्या फॉलो करा. बोला ना, मॅडम काय? म्हटलं करायचंच आहे मला. हो हो, होणार. करायचंच आहे. बऱ्याच जणींनी केलेलं आहे, बरेच जण बघतायत, ते पण आता सुरू करणार आहेत ना. दीपिका ताई आता जॉईन झाले वाटतं तुम्ही. इतापे ताई, चला वेळ द्या स्वतःला. आणि ओके, आता माझ्या समोर आलं ना नाव म्हणून. ओके, चालू. हा बोला ना. 63 किलो वजन आहे. हा. 48 वय आहे माझं. हा, उंची किती आहे? 4.5. हा, 50 पर्यंत या. 50-48 वजन पाहिजे. हो. कमी आहे उंची ना, उंचीनुसार वजन असतं. हा 15-17 किलो कमी करायचे. वेळ द्यावा लागणार. चावून जेवणे, व्यायाम करणे, हेच बेसिक गोष्टी आहे. मग त्याच्यात वेगवेगळे व्हेरिएशन असतात व्यायामामध्ये. एकच एक तुम्ही व्यायाम करत राहिले तरी ते फॅट लॉस होत नाही. व्यायामामध्ये वेगवेगळं करत राहावं लागतं. तर ते कारण तेच करत राहिलो ना, ते बॉडीला सूट होऊन जातं, बॉडी वेस्ट करते. व्यायाम पण तुम्हाला वेगवेगळे करत राहावे लागतात असे. कार्डिओ चालूच राहतो ना माझा रोज. हां, क्लास जॉईन करा, बऱ्याच गोष्टी शिकाल. 4:30च्या बॅचला चारुताई आहेत सध्या, सकाळच्या बॅचला मी शिकवते 2 बॅचमध्ये. हां, तर चालू करा. आधीसारखा पण होऊ शकतो. माझे पण फोटो बघितले असेल ना, आधीचे नंतरचे मी टाकलेले, मध्ये चेहऱ्याचे पण मी टाकलेले. ठीक आहे, तर बदल होतो. माझं पण एज 44 आहे. हां, तर बदल होतो. स्वतःवरती विश्वास ठेवा, सतत कंटिन्यू प्रयत्न करा. ठीक आहे, तर बदल दिसणार. आणि नाही माझं असंच होणार आहे, मी अशीच राहणार आहे, घरच्या प्रॉब्लेममध्ये राहिल्या तर तिथेच राहणार. ठीक आहे, पुस्तकांचं वाचन करा. हां, रेसिपी सोडून, रेसिपी तर आपण बघतोच, बेसिक नीड आहे. हां, रेसिपी सोडून इतर नॉलेज वाढवण्याकडे लक्ष द्या, ज्याने आपला मूड चांगला राहतो, वेगळं नॉलेज मिळतं. आचार्य प्रशांत यांचे मी बरेच लिंक टाकत असते. कोणी बघतं का? लिंकला क्लिक करून कोण व्हिडिओ बघतं का त्यांचे? हां, खूप छान सांगतात, अध्यात्माबद्दल सांगतात. अध्यात्म म्हणजे असं नाही की देवाचं वगैरे, प्रॅक्टिकल लाईफमध्ये लेडीज लोकांनी कसं राहिलं पाहिजे ते सांगतात. ते तर सरळ सांगतात की घरचं कामामध्ये गुंतून घेऊ नका, त्याची किंमत 1-2 हजार आहे. स्वतःसाठी काहीतरी करा. तुम्ही शिकलेले आहात, घराच्या बाहेर पडा, जॉब करा. स्वतःचं खाणं जे आहे ते स्वतःच्या हिमतीवर एवढं तरी तुम्ही कमवलं पाहिजे. ठीक आहे, तर प्रॅक्टिकली राहण्याकडे प्रयत्न करा. मुलं, फॅमिली आहेतच. हां, त्यांच्यासाठी आपण करतो, पण प्रॅक्टिकल राहण्याकडे लक्ष द्या. ठीक आहे, त्यांचे व्हिडिओज बघा, खूप छान सांगतात. जे ऑल ओव्हर सगळ्या सब्जेक्टवर असतं, पण लेडीजसाठी तर खूप छान सांगतात. मला आवडतं की आणि रिअलमध्ये कसं प्रॅक्टिकल जीवनात राहायला पाहिजे ते सांगतात.
की आपण नक्की काय करायचं आहे. हां, ठीक आहे. कोणाला काही बोलायचं नसेल तर आपण लिव्ह करूया. थँक्यू, वेळात वेळ करून आले. करा, स्वतःवरती काम करा. असंच आपण महिन्यातून एकदा भेटू. सगळ्यांनी आपला एक्सपिरियन्स शेअर करा. त्याने तुम्ही टचमध्ये राहाल आणि स्वतःवरती काम कराल.